टोप कासारवाडी परिसरात गव्यांचा कळप, शेतीचं मोठं नुकसान। हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील साई मंदिर परिसरात रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास गव्यांचा कळप वावरताना स्थानिकांना दिसून आला। सतत वावरणाऱ्या वन्यजीवांमुळे पिकांचं अतोनात नुकसान होतंय। सादळे मादळे, गिरोली, कासारवाडीसह परिसरात गेल्या काही वर्षापासून गव्यांचा सुळसुळाट वाढलाय। रविवारी सकाळी टोप ज्योतिबा राज्य महामार्गावर जेनेसिस कॉलेजच्या पाठीमागील बाजूस 14 गव्यांचा कळप रस्त्याच्या जवळ वावरत होता। रविवार असल्याने ज्योतिबा दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटक, प्रवासी व स्थानिक नागरिकांची या रस्त्यावर मोठी गर्दी होती। गर्दीतील काही हुल्लडबाज तरुणांनी गव्यांना दगड मारून हुसकावल्याने कळप सैरभैर होऊन धावत जाऊन जेनेसिस कॉलेजच्या पाठीमागील झाडीत घुसला। खालील रोडवरती 4 व्हीलर गाड्यांच्या रांगा व लोकांची गर्दी, तर डोंगराच्या वरती हुल्लडबाज तरुणांची गर्दी, यामुळे दोन्ही बाजूनी गव्यांची कोंडी झाल्याने बिथरलेला कळप 2 किलोमीटर धावत निगडे परिसरातून खाली वाघवे खोरीच्या टेकावरती पोहोचला। पुढे जाण्यास मार्ग मिळत नसल्याने बराच वेळ तेथेच घुटमळला आणि मग पुन्हा निगडे परिसरात झाडीत येऊन विसावला। वन विभागाने आजपर्यंत गव्यांना परतवण्याचे प्रयत्न केले, परंतु खाद्य आणि पाण्याच्या शोधात मुख्य रस्त्यावरती नागरी वस्तीजवळ गवे येऊ लागल्याने परिसरातील लोकांच्या समोर एक नवीन संकट निर्माण झालंय।